Okay. हो हो बोला मॅम मॅडम. दिसते. Okay. So let's start our very topic on presentation on body language, interview skill and business etiquettes, which is our last part of this topic, verbal and non-verbal communication. So here I am going to tell you about the body language. Body language is a form of the mental and physical ability of human non-verbal communication. Body posture, gesture, facial expression, and the eye movement. We already see all of the things, right? We see the facial expression. बरोबर आपले हावभाव कसे असतात त्यांना हाऊ इज अवर गेस्चर हाऊ इज अवर पोश्चर okay. So now let's see how can we do and how can we use more to help us in our interview. So in a very last topic, already we just talking about the interview and how we go to the interview and what is like our behavior in interview. In a very last section you ask me a question about the how you crack the interview and how your body language or maybe the clothes or whatever appearance might be do, right? And now I'm going to tell you in a deeply because it is our last topic. So we just saying that the body position, the location of the arm, legs, hand, as well as the manner of sitting and the standing can tell you a lot. We already know that की तुम्ही जर असे तुम्ही खांदे पाडून बसलेले असाल तर तुम्हाला असं म्हणतात की तुम्हाला बोर झालेला आहे आणि जस्ट तुम्ही जर कॉन्फिडन्स असाल तर तुम्ही एकदम व्यवस्थित ताठ बसलेले असतात आणि हाताची म्हणजे व्यवस्थित पोझिशन असते, उगीच इकडे तिकडे फिरवत नाही बसतात किंवा नखं वगैरे आपण हे करतो बघा क्रॅक करतो किंवा नखं तोंडात बोट घालून नखं खातो, या ज्या गोष्टी असतात ह्या असं म्हणतात की तुम्हाला टेन्शन आलं आहे. त्याच्यानंतर दुसरीच एका वेगळ्या ठिकाणी पाहतो, वेगळ्या ठिकाणी ऐकतो, या ज्या गोष्टी असतात यासुद्धा आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये येतात. आय कॉन्टॅक्ट can revolve the moods and feeling as well as the intention and the interest. आता आपण आय कॉन्टॅक्टमध्ये लास्ट लेक्चरला वी सॉ ऑल द ब्रीफली अबाउट द की देर इज अ लाईक अ फ्रेज इन मराठी, डोळ्यात डोळे घालून बोलत जा, नाहीतर वॉट दे से की मे बी यू आर द रॉंग पर्सन, मे बी तुम्ही काही चोरी केलेली नाही आहे त्यामुळे बोलताना त्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून बघा. पण असं पण नाही की आपण डोळ्यात डोळे घालणं म्हणजे त्याच्याकडे कंटिन्युअसली पाहणं. ओके, तर वाय वी सी द आईजमध्ये काय पाहतो, वी गॉट हिज इंटरेस्ट, तो इंटरेस्टिंग आहे की नाही, नाहीतर सरळ आपण नेक्स्ट टॉपिक बदलू शकतो. देन द फेशियल एक्सप्रेशन, सगळं आपला चेहरा हा आपला लाईक मनाचा आरसा असतो, राईट? अँड देन ते जस्ट से दॅट की जो फेशियल एक्सप्रेशन असते इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सगळा मेसेज आपला तसाच जातो. देन देर इज अ फिजिकल ॲपियरन्स, द मॅनर इन अ विच one dress and tells a little about his or her personality and the character. In addition, the item of a person carries by the choice and can also the aid of determining personality traits. In that about the physical thing we already saw the one case in a dress and grooming, which is the a girl, she is the hard working and know all the knowledge, but what she does, she wear the clothes like she is a college student, and that's why she lost her promotion. Then there is a touch इंटरव्ह्यूच्या आपण मी ऑलरेडी पाहिलेलो आहे, पण वेन वी टॉकिंग अबाउट द इंटरव्ह्यू ओनली टच हॅपन वेन वी शेक अवर हँड और वी पॅट समवन. कोणी आपल्याला आपण म्हणजे खांद्याला हे करतो ना, येस पॅटिंग करतो तेव्हा टच येतो. आणि दुसरी गोष्ट कधी होती, द हँडशेक. मोस्ट फ्रिक्वेंटली वी जस्ट यूज द हँडशेक्स.
in a manner in which one person touch another can reveal a great deal about his or her character. A firm handshake often hints a strong willed and a straightforward individual. नेहमी बघा मूवीजमध्ये आपल्याला हे दिलेलं असतं हँडशेकबद्दल की जर तुम्हाला राग आला असेल तर दे टू पर्सनल्स एकमेकांचे जोरात असे हात दाबतात आणि जर तुम्हाला त्याला हे करायचं नसेल तर आपण त्याला लांबून हां हां ओके देन देर इज अ स्पेस. तर व्हॉट इज द स्पेस आर वाय द स्पेसेस आर इम्पॉर्टंट. ओके नाव वी हॅव द कोरोना आणि जस्ट दे सेड अस 6 फीट की दूरी ने 6 इंच की दूरी बहुत ही जरूरी. सो डिस्टन्स किंवा स्पेस ही खूप महत्त्वाची आहे राईट. दे ऑल से द तुम्ही सोशल डिस्टन्स ठेवा आपण प्रत्येकाला म्हणतो. देन व्हॉट इज द डिस्टन्सिंग. The distance a person keeps while talking is a good indicate of his or her openness and social abilities. We all have a comfort space that we like to keep up around. Yes, there are the many spaces like a private space, त्याच्यानंतर पर्सनल स्पेस, नंतर सोशल स्पेस, देन पब्लिक स्पेस, देन फिक्स्ड अँड फिक्सेबल स्पेसेस. देर आर द लॉट ऑफ स्पेसेस. जसं आपल्याला माहिती आहे आपण आपल्या फॅमिली किंवा फ्रेंड्सबरोबर असतो वी डोंट हॅव द स्पेस. आपण एकमेकांमध्ये काहीच अंतर ठेवत नाही पण तर ती आपण प्रत्येकाला एक स्पेस असते जिला प्रायव्हेट स्पेस म्हणतात त्याच्या आजूबाजूला. आणि मोस्टली ऑन अ वर्क किंवा कधी पण आपण दुसऱ्यांच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये जायचं नसतं बिकॉज त्यांना ते अनकम्फर्टेबल होतं. देन देर इज अ पर्सनल स्पेस. तर काय असतं 4 फीटच्या आतमध्ये जी आपल्या आजूबाजूला जागा असते तिला पर्सनल स्पेस म्हणतात. तर हे साधारण पर्सनल स्पेसमध्ये कोण येऊ शकतं तर फ्रेंड्स अँड फॅमिली, बाकी कोणीही आपल्या जवळ येऊ शकत नाही. देन देर इज अ सोशल स्पेस. तर सोशल स्पेसमध्ये आपण मोस्टली दे सांगतात ना एका हाताचं अंतर ठेवा. आपण नेहमी शाळेमध्ये उभे राहायचो तेव्हा तर तीही गोष्ट इथे येते लागू पडते. देर इज अ सोशल स्पेस की याच्यामध्ये मोस्टली आवर कोवर्कर्स देन दुसरे जे माणसं आपल्याला भेटलेले असतात दे ऑल द कम इन द सोशल स्पेस. त्यांना खूप जवळ घ्यायचं नसतं. इट्स अ मॅनर ऑर द एटिकेट. देर इज द पब्लिक स्पेस अँड देर इज अ पब्लिक स्पेस जी असते जे मोस्टली आपण समजा की आपण तुम्ही आणि मी आहात. जस्ट इमॅजिन वी आर इन द क्लासरूम अँड वेन आय एम टॉकिंग टू यू आपल्यामध्ये स्पेस असते. आय एम द स्पीकर, यू आर द लिसनर. पण ती जी स्पेस असते तिला पब्लिक स्पेस असं म्हणतात. सो each and every spaces are the most important लाईक म्हणून तर आणि करोनामध्ये तर जास्तच पॉसिबल आहे की 6 फुटाचं अंतर ठेवा सगळ्यांनी एकमेकांशी बोलताना. ओके त्याचा ॲक्च्युली संबंध नाही आहे बट आय जस्ट गेव यू द एक्झाम्पल अबाउट द स्पेसिंग. नाव आय एम जस्ट गोइंग टू रीड अ लिटिल केस अँड देन आय विल सेंड यू आफ्टर द लेक्चर ही स्पेस ज्या आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये किती अंतर सोडवायचं आहे याची नोट्स मी तुम्हाला फोटो नंतर लगेच पाठवून देते. सो द केस इन मेनी कंपनीज इन द US have started recognizing their office keeping in the mind the importance of the proxemics. It is usual to have a central work table where the workers and the groups of workers can meet us and then they need a rise. Nearby the desks also allow the workers to work in the complete privacy. This arrangement makes of the easy interaction and communication along workers and also allow the persons to work undisturbed in the section. So the spaces are so important. Then there was the signals. हा आपण अशा ऑलरेडी बोललेलं आहे की आय जस्ट मोठं करते म्हणजे तुम्हाला इझी पडेल. तर आता आपण म्हणतो सायन्स अँड सिग्नल्स आर सो इम्पॉर्टंट. सो व्हॉट आर द सायन्स अँड व्हॉट आर द सिग्नल्स. In English word the science and signal are both derived from the Latin word signemium
which mean the marks. Signs and signals became the very important means of communication when the communication do not have a common language. Always remember, when the signs come, कधी येतात त्या, जेव्हा we don't have the common language. Okay. The most basic element of communication is the sign, and a sign of a symbol. A symbol is something that stands for something else. म्हणजे प्रत्येक साईनला काय असतो तर एक सिम्बॉल असतं. एक सिम्पल उदाहरण घ्या, पार्किंगचं. आपण पार्किंगचं सिग्नल काय असतो तर तिथं पी असतो आणि त्याच्यावर डॅश असतो, राईट, इन अ सर्कल. तसंच देन प्लसचं चिन्ह, मायनसचं चिन्ह, राईट, त्याच्यानंतर इक्वलचं चिन्ह, या दे ऑल द सायन्स. देन देर इज अ स्टॉप. रेड सिग्नल आला, ऑन what we are do, we just stop, and when the green signal are come, we just go. That's all the signs. And with the then there is a lot of signs we actually read, like a sign language पण घ्या, राईट. इन अ साइन लँग्वेज आहे जी ज्यांना बोलता येत नाही, दे यूज द साइन लँग्वेज. अँड ॲक्च्युली अबाउट द साइन लँग्वेज वी कॅन अंडरस्टँड what are the day, not only the deaf people, it is useful to us. इवन साईन म्हणजे नॉन वर्बल साईनमध्ये आपण आईचं हे करतो. इवन एका एक्झाममध्ये समजा तुम्हाला येत नसेल याचं उत्तर आणि यू जस्ट वॉन्ट टू द कॉपी समथिंग, व्हॉट यू से, यू जस्ट से फर्स्टचं सेकंडचं उत्तर तुम्ही असं बोटाने सांगतात. देर इज they all are the signs and signals. So I am going to told you about the signals. Here is a map. I hope you already learn that. There is a positive signs and the negative sides. Leaning forward is meaning the interesting. हां, सांग तुला काय म्हणायचं आहे. Then smiling, smile is a friendly. Then there is a nodding. Nodding म्हणजे मानवा लावणे, होकारार्थी. दिस इज द अट्रॅक्टिव्ह अँड द अल्टरनेटिव्ह. आपण बोलताना नेहमी करतो. देर इज अ आय कॉन्टॅक्ट. दॅट्स मीन दे आर द क्युरियस अँड द फोकस. जस्ट लाईक हिअर इन अ नेगेटिव्ह सायन्स देर आर द क्रॉस आर्म इज अ डिफेन्सिव्ह. फिजिंग हँड्स अँड द टॅपिंग फीट्स, दॅट इज द नर्वस. बरोबर आहे, तुमचे पाय असे हलवतात, हात हलवतात, टॅपिंग करतात. दे ऑल द सिग्नल्स ऑफ द नेगेटिव्हनेस इन यू. लॅक ऑफ आय कॉन्टॅक्ट, दॅट इज द अनट्रस्टवर्थी. डोळे चोरून बोलायचं नसतं. देन लिनिंग बॅक इज डिस्कम्फर्टेबल. त्यामुळे इंटरव्ह्यूला गेल्यावर व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर जस्ट स्ट्रेट बसणार आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये व्यवस्थित प्रत्येकाला तेही थोडंसं स्माईल करून उत्तर देणार आहोत. व्यवस्थित आय कॉन्टॅक्ट. वी जस्ट त्यांनी प्रश्न विचारल्यावर आपण नॉडिंग करणार आहे. ओके. सो त्याच्यानंतर काय येतं की जॉब इंटरव्ह्यू. आफ्टर द जॉब इंटरव्ह्यू मला तुम्हाला सांगायचं आहे की ग्राफ्स ज्या असतात, म्हणजे मॅप, त्याच्यानंतर पाय चार्ट वगैरे, या ज्या गोष्टी असतात ना, या गोष्टीसुद्धा साईन अँड सिग्नल्समध्ये येतात. आपण वर्ल्डमधला कुठलाही समजा चार्ट वाचायला गेलो, एखादा वर्ल्ड, वी आर ॲक्च्युली लर्न द, वी आर गोइंग टू वर्ल्ड मॅप. अँड व्हॉट वी आर गोइंग टू वर्ल्ड मॅप, वी कॅन अंडरस्टँड लाईक अ एन लिहिलेला असतो तिथं. दॅट्स मीन देर इज द नॉर्थ. देन देर वॉज द व्हेरियस पोस्टर्स इन दॅट. So now we are going to see the tools and tips of interview, most important things. So what is the interview skills? We all and already know about the interview skills and how we groom at the interview. First, before the interview, creating a good first impression, and during the interview. They are the three parts. तर आपण काय करणार आहोत, we are just seeing that before the interview. Before the interview, do your homework. Prepare yourself with interview related information.
prepare yourself to fit stress free and organize yourself. So how we can do that? Do your homework. So what is the homework? There is a lot of same question are repeatedly, just like when you entering the room. At the time of entering room, candidate should compose his features and in the pleasant expressions. It should not be a scroll connection or the stupid smile. Always remember what, जेव्हा तुम्ही एंटर करतात तेव्हा त्यांना नॉड करायची आणि छोटीशी स्माईल द्यायची. नॉट द आपण आपल्या फ्रेंड्सला देतो खूप वर्षांनी भेटलेलं आहे तेवढी मोठी स्माईल आपण द्यायची नाही आहे. जस्ट अ प्लेझंट स्माईल. देन what are they are going, they are the just see that like एक प्रश्न कॉमन विचारतात, टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुम्ही तुमच्याबद्दल माहिती द्या. सो हा क्वेश्चन जो आहे तो कॉमन क्वेश्चन आहे अँड यू मस्ट प्रिपेअर लाईक माय नेम इज अपूर्वा देशमुख. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट माय सेल्फ. माय नेम इज अपूर्वा देशमुख. आय एम वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश, Veer Vajekar College, Punde. This is my introduction, basic. Then, what is my degrees? त्याच्यानंतर तुम्हाला degrees is the most important. Like I have completed my master in arts. Then I have completed my MPhil. I also qualified NET and SET examinations. And I am trying to do my PhD. तर या ज्या गोष्टी आहेत तर हे तुमचं झालं बेसिक क्वालिफिकेशन. देन व्हॉट आर यू गोइंग टू से, युअर स्ट्रेंथ. आता ते नेहमी तुम्हाला सांगतात की तुमच्या ज्या स्ट्रेंथ आहेत यासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सांगाय म्हणजे सॉरी ज्या तुमच्या आय एम सॉरी ज्या स्ट्रेंथ आहेत त्या तर तुम्हाला सांगायचे आहेत, पण ज्या तुमच्यामध्ये उणिवा आहेत त्यासुद्धा ॲज अ स्ट्रेंथ तुम्हाला सांगायचं आहे की येस आय एम अ व्हेरी ऑनेस्ट पर्सन. पण असं नाही सांगताना जास्त खुलायचं पण नाही आहे. लाईक आय एम अ व्हेरी ऑनेस्ट पर्सन, आय वर्क टू हार्ड आणि व्हॉट इज आणि तर जेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्यातल्या उणिवा काय आहेत तर तुम्ही काय म्हणाल की येस आय एम अ वर्कहॉलिक, आय लाईक टू वर्क. तर या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला कशात येतात, तर या गोष्टी येतात तुमच्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये की टेल मी अबाउट युअर सेल्फ. And it is a most important question they ask to us. Then it is a better to wait to be initiative, to sit down before doing so. In a case the invitation it is a not forthcoming, the candidate should ask the permission to sit. Our second thing is about that की काय प्रश्न विचारते की कुणी तुम्हाला तुम्ही जेव्हा एंटर होतात कोणाच्या पण केबिनमध्ये जोपर्यंत ते तुम्हाला सांगत नाही की बसा तोपर्यंत यू डोंट हॅव टू सीट. आणि जर त्यांनी तुम्हाला सांगितलंच नाही बसा, दे ऑफकोर्स दे टेल यू येस कम इन अँड सीट, दे जस्ट सेट दे. अँड वेन इफ दे डोंट से यू मस्ट स्टँड अँड आस्क देम पोलाइटली, सर कॅन आय सीट, मॅम कॅन आय सीट. ओके. He or she should walk and sit in the relaxed manner, not in a lax manner. Okay, तिथं बसा, कम्फर्टेबली बसा, पण असं पण एकदम रिलॅक्स आपण घरी आहोत खुर्चीवर बसले तसं नाही किंवा मूवी थिएटरमध्ये आहोत. नो, वी डोंट हॅव टू डू दॅट. वॉट वी आर गोइंग टू वी आर जस्ट सिट देअर. द फर्स्ट इम्प्रेशन इज ऑफ्टन द लास्ट इम्प्रेशन बिकॉज इट्स अ इंटरव्ह्यू. ते तुम्हाला एकदाच भेटणार आहेत आणि दे जस्ट थिंक दॅट तुम्हाला तुमचा जॉब करायचा आहे की नाही. ओके. देन देर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, पुट युअर मोबाईल फोन अँड सायलेंट और कट इट ऑफ. ओके. ही और शी शुड अ फर्म हँडशेक. He should maintain the eye contact with the interview and not the fidget with the object. Okay, there are a lot of 2 ते 3 जणांचं पॅनल असतंच. यू ऑलरेडी नो दॅट. अँड व्हॉट आर दे जस्ट डूइंग, तुम्ही प्रत्येकाकडे नाही तर एकच जो प्रश्न विचारतो त्याच्याकडेच नाही तर बोलता बोलता ओके आय एम जस्ट गोइंग टू से यू दॅट की सपोज इट्स अ राऊंड टेबल अँड दे जस्ट सेट देअर. तर काय होईल
तुम्ही प्रत्येकाकडे आय कॉन्टॅक्ट तर कराच, पण स्माईल देता नेता तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे विथ अ कॉन्फिडंट. अँड तुमची बॉडी लँग्वेज अँड पोस्टर इज मस्ट बी शो इज द कॉन्फिडन्स. आता हाऊ वी डू देन the candidate should answers question in a clear and natural voice. उगीचच तुम्हाला कॉन्फिडन्स आणायचा आहे, सो डोंट यूज दॅट की असं भारदस्त आवाज करायचा किंवा खोटा खोटा कॉन्फिडन्स आणायचा. नो, यू आर द नॅचरल वन अँड बी द नॅचरल वन. त्याच्यानंतर आहे ॲक्सेसरीज. सो what are the accessories we are going to do? No, there is a not accessory, large of accessories we are going to use. दागिने वगैरे जास्त घालायचे नाही. ऑफकोर्स यू शुड बी, कारण ॲज अ गर्ल्स और वुमेन्स यू शुड हॅव, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द गर्ल्स टू, की यू हॅव टू राईट टू वेअर द ॲक्सेसरीज. पण काय असतात ते लाऊड ॲक्सेसरीज यू आर नॉट गोइंग टू यूज. ओके. आणि बॉईज यू हॅव जस्ट ब्रेसलेट किंवा तुम्ही त्याचं वॉच इज अ कंपल्सरी तुमच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये. सो तर त्याच्याबरोबर तुम्ही ब्रेसलेट किंवा एक छोटी चेन घालू शकतात. अँड गर्ल्स यू ऑल्सो द वेअर दॅट काइंड ऑफ सलवार्स अँड सारीज इफ यू वॉन्ट सारीज और सूटमध्ये पण व्यवस्थित सूट, जॅकेट वगैरे विथ, आणि त्याला मॅच होईलच आहे. ओके, यू वेअर द साडी किंवा सलवार सूट, देन डोंट यूज द बिग इयररिंग्स और द बिग ॲक्सेसरीज, जस्ट अ लिटिल. ओके, जस्ट रिमेंबर की तो आय एस ऑफिसर्स असतात ना, तशा प्रकारचे कपडे तुम्हाला घालून इंटरव्ह्यूला जायचे असतात. सो ड्युरिंग द इंटरव्ह्यू वेट टू बी आस्क्ड टू सिट अँड वेअर टू सिट. Offer a handshake only if the interview extend their offers first. तुम्ही स्वतः जाऊन हात लाईक हँडशेक करू नका. त्यांनी जर तुम्हाला सांगितलं या बसा हॅलो केलं, सो यू मस्ट डू दॅट. नाही तर सॉरी SM लाईक 6 feet 6 गज की दूरी बहुत जरूरी. लाईक डोंट बी फिजेट विथ युअर मोबाईल ॲक्सेसरीज और द गॅजेट ड्युरिंग द इंटरव्ह्यू. उगीचच तुमच्या फाईलशी की टॅपिंग करू नका, खेळू नका, किंवा उगीचच मोबाईल आहे म्हणून हातामध्ये खेळू नका, किंवा ॲक्सेसरीजबद्दल काही करू नका, किंवा केस वगैरे वगैरे यांना हात घालू नका. कारण वॉट आर दे से यू डोंट हॅव दॅट कॉन्फिडन्स टू फेस देम. दे जस्ट थिंक दॅट. बी कॉन्शियस in the way you say. When you ask a question, a clear and honest answer is expected to you. I just going to tell you, आता आमचे जेव्हा इंटरव्ह्यू झाले, आय एम द लाईक मी काय सांगते, आय एम द जस्ट मी सगळ्यात लहान होते तिथं, आणि आय जस्ट गो देअर and sitting there. I don't have any hopes or any chance, and I just look at all the people, they are the well prepared, and I just say yes, okay, I think I have done something. Then what I just follow all the rules, आणि त्याच्यानंतर मी तिथं गेले. They just asked me about the, of course, very first question, tell about yourself, and then and the one thing they do की मी जी माहिती सांगितली ना त्याच माहितीवर त्यांचा रिले होता, बिकॉज दे डोंट हॅव एनी इन्फॉर्मेशन, कारण ते तुम्हाला लहानपणापासून ओळखत नसतात. सो बी ऑनेस्ट. ओके, की तुम्हाला जे माहिती आणि कॉन्फिडंट आहात त्याच्याबद्दल त्याच्याच. दे आस्क मी अबाउट माय एमफिल अँड दे जस्ट आस्क मी इफ यू लाईक द ड्रामाज, सो यू जस्ट राईट लाईक एका माणसाचं तुम्ही वाचला होता का जे ड्रामा, त्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे, ते जस्ट त्यांनी सांगितलं. इट्स अ महेश दत्तानीज तारा. अँड आय जस्ट सेड, अँड मी ते पुस्तकच वाचलं नव्हतं इंटरव्ह्यूच्या वेळेस, तर मी त्यांना सरळ सांगितलं की मॅम मी I just want to read, but I can't read that at that moment, but I'll try to read as soon as possible. But I just read another book of Mahesh Destani, which is the 30 Days of September. Can I tell about something in that? And they just say okay. I just think that I don't have any like आय जस्ट से की इट्स माइट बी रूड. मी असं म्हटली की मॅम ते मी वाचलेलं नाही आहे म्हणजे, पण मी ते लवकरात लवकर वाचणार आहे. इट्स अ पॉइंट ऑन द हॉनेस्ट
So be the honest place and it show ups. And now I am talking with you. Okay, हे मी माझा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते. आय जस्ट से की तुम्ही काहीही बोलाल, but what are they, how you are the candidate, a perfect candidate with it. लाईक तुमच्या क्वालिटीज, तुम्ही काय वर्क केलेलं आहे, हाऊ आर द युअर व्हॅल्यू. पण ते कसं बोलायचं, सिम्पल अँड क्लिअर. इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सिम्पल अँड क्लिअर. कीप युअर गार्ड अप थ्रो. समटाइम्स इट्स इफोक टू बी ऑनेस्ट. वी से टू मच and say might work against. And be honest and wise. There is another woman in my interview. Okay, it's 25 minutes. Okay. I just going to. She is a well prepared. She worked 10 years already in the same Raj Shikshan Samstha, and she just say that she has all the confidence about her. Okay, and then what happened there? She told them कि she do in the PhD of the in the particular subject. And what happened then, they just ask about her, about that question. They only talk about then. And after the talking they ask the various question which she might be not able to do that. And she just come here and what she just crying when she come out the year, like जी बाहेर आली तर मग त्या शी वॉज क्राईंग अँड वी जस्ट सो अपसेट लाईक दॅट वुमन. शी हॅज द 10-year experience and all the things and a lot of PhD things. And how can she like do that? How are the interview panel? So लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे सांगाल, ज्याच्याबद्दल तुम्हाला मोस्ट कॉन्फिडंट असेल, नाहीतर तुम्ही तुमचं लाईक सांगाल हां मी असं केलं, मी तसं केलं, आणि त्यांनी त्याच्याचबद्दल प्रश्न जर विचारले आणि तुम्ही मे बी तुम्ही केलं नसेल, तुम्ही जर केलं असेल आणि तेव्हा तुम्हाला देता आलं नाही, इट्स द बिगेस्ट प्रॉब्लेम विथ यू. नाव द बिझनेस एटिकेट्स. व्हॉट आर द बिझनेस एटिकेट्स? Rules and convention governing correct or polite behavior used in a society and a particular into social personal groups. Yes? Hello? Hello? Smiling. Yes, ma'am. बोला. हां बोला. ओके. आय थिंक जो आवाज येत नाही आहे. ओके, देर इज अ बिझनेस एटिकेट्सबद्दलच आहे आता फक्त की वी ऑलरेडी लर्न अबाउट द बिझनेस एटिकेट्स अँड वॉट आर वी आर डू लाईक अ कम्युनिकेशन, टेलिफोन कम्युनिकेशन, व्हॉइस मेसेज, ॲन्सरिंग मेसेज. कारण आता आपले इंटरव्ह्यू मोस्टली टेलिफोनिक इंटरव्ह्यू, स्काईपचे इंटरव्ह्यू असे होतात, राईट. त्यांच्यावर पंक्च्युअलिटी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. देन द ऑफिस लाईक त्याच्यानंतर तुम्हाला निवड झालं तुम्ही ऑफिस पार्टीमध्ये जाणार आहे आणि ऑल द थिंग्स. पार्टी म्हणजे पार्टीसारखं नाही जायचं, इट्स युअर ऑफिस पार्टी. ओके, तर आपल्याला डू अँड डोंट्स करायचे आहेत की व्हॉट आर द बिझनेस इपिटिव्हिट्स. लाईक अ स्माइल अँड द स्माइलिंग विल बी प्रोजेक्ट द पॉझिटिव्ह इमेज टू लिसनर अँड चेंज द टोन ऑफ युअर व्हॉइस. स्पीक स्लोली अँड क्लिअरली. यूज द पर्सन टायटल मिस्टर, मिसेस अँड द लास्ट नेम. कोणाच्या इंटरव्ह्यूचा ओनली यूज द फर्स्ट नेम इफ दे आस्क टू यू डू. नाहीतर तुम्ही हे पण विचारू नका की म्हणजे त्यांचे लास्ट नेम वगैरे नका विचारू. यू जस्ट से सर और मॅम. टेक युअर टाईम टू परफेक्टली ॲक्सेप्टेबल टू गिव्ह अ मूवमेंट और टू कलेक्ट युअर थॉट्स. गिव्ह अ शॉर्ट ॲन्सर. उगीच तुम्ही त्यांना बोर करू नका लांब लांब ॲन्सर सांगून. Remember your goal to set up to face interview. After you think the interviewer asks if you would be possible to meet in a person. Always remember ते तुम्हाला सांगतात. So there is a man's photo about how he do that. Trim hair, clean shave, warm smile, feels confidence, formal dressing, firm handshake, and the body posture. Okay. For the girl, the same attitudes, but she must wear the salwar suit or she might be and light color. Of course, use that light colors. हाँ,
It's a business etiquette, and I'm going to send you about the more what is the say or not say. याची आणि there are the lot of examples you can read that. Okay, thank you.